जय शिवराय, जय जिजाऊ, जय ज्योती, जय भीम, जय संविधान. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळा माझ्या या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण बरेचसे लाईक केले, सबस्क्राईब केले, त्याबद्दल आपल्या सर्वांचा मी आभारी आहे. आज एक खूप महत्त्वाचा दिवस आहे, तो म्हणजे लोकशाही लोकप्रबोधनकार अण्णाभाऊ साठे यांची 105वी जयंती आपण आज साजरी करत आहोत. खूप ऐतिहासिक दिवस आहे. अण्णाभाऊ साठेंचं जीवन तुमच्यापर्यंत मी मांडणार आहे. अण्णाभाऊ साठे हे एकच दिवस शाळेत गेले होते. त्यांची जी परिस्थिती आहे की अण्णाभाऊ साठे शाळेत किती दिवस गेले होते, बऱ्याचशा लोकांना प्रश्न पडला असेल. तर अण्णाभाऊ साठे एकच दिवस शाळेत गेले आणि शाळेच्या सरांनी त्यांना काडी फेकून मारली. हे तुक्या मागा म्हणून त्यांना काडी फेकून मारली. अण्णाभाऊनं तीच काडी त्या मास्तरला फेकून मारली. कारण की पूर्वी स्पृश्यांना अस्पृश्यांना वर्गामध्ये बसू देत नव्हते आणि बसू न दिल्यामुळे अण्णाभाऊ साठेंनासुद्धा वर्गाबाहेरच बसवायचे. आणि एक प्रश्न जर विचारला, एखादा व्यक्ती जर वर्गाच्या बाहेर बसलेला आहे आणि त्याला जर एखादा प्रश्न विचारला तर तो कसा काय सांगणार. म्हणून त्या मास्तरनं छडी मारून फेकली आणि अण्णाभाऊ साठेने तीच छडी त्यांना मारून फेकली आणि पुन्हा कधी शाळेत गेले नाही. मग आता मास्तरांचा एवढा मोठा अपमान केला तर त्या गावामध्ये त्यांना कसं काय राहू देतील. म्हणून ते मुंबईला गेले आणि मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठेनं जो संघर्ष केला, मुंबईमध्ये अण्णाभाऊ साठेंनी जे पोस्टरं लावली, जे पोस्टर लावायचं काम करत होते, ते पोस्टर लावता लावता ते शिकले. बघा, एकही दिवस न शाळेत जाणारी व्यक्ती पोस्टर लावता लावता एवढा मोठा अभ्यास निर्माण केला, कादंबऱ्या लिहिल्या, आम्हा बहुजनांना मुक्त करण्यासाठी बरेच काही गोष्टी त्यांनी केल्या. आणि त्यांची सगळ्यात मोठी जी गोष्ट आहे, आपल्या देशाला 15 ऑगस्ट 1947ला स्वातंत्र्य मिळालं आणि 16 ऑगस्ट 1947ला लोकशाही लोकप्रबोधनकार अण्णाभाऊ साठे यांनी या देशाच्या स्वातंत्र्याबद्दल निषेध मोर्चा काढला. मुंबईला काढला, भर पावसात मोर्चा काढला 5000 लोकांचा. आणि मोर्चाची घोषणा होती, ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी. आज वर्तमानामध्ये आपल्याला त्या अण्णाभाऊ साठेंचे बोल आठवत आहेत. ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है, हा नारा त्यांना त्यावेळेस मारला. आणि आज आपल्याला त्या गोष्टीचा अभाव होत आहे. आज दोन गोष्टी आहेत, एक अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे आणि एक टिळकांची सुद्धा स्मृती दिवस आहे. आता हे दोन्ही महापुरुष जर बघितले तर एक महापुरुष विषमतेला मानतात आणि एक महापुरुष समतेला मानतात. विषमता आणि समता, एका महापुरुषांनं म्हटलेलं आहे की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि एक महापुरुष म्हणतात ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है. किती फरक आहे बघा. महापुरुष आजपर्यंत अण्णाभाऊ साठेंनी काही इतिहास घडवला हा कोणीच सांगितला नाही, पण टिळकांना जे बोलले ते प्रत्येकानं सांगितलं. जन्मसिद्ध स्वराज्य माझा हा जन्मसिद्ध अधिकार आहे, हक्क आहे, हे प्रत्येकानं सांगितलेलं आहे आणि आपण बी शाळेत वाचलेलं आहे. पण अण्णाभाऊ साठेनं ये आज़ादी झूठी है, देश की जनता भूखी है असं का म्हटलं आणि केव्हा म्हटलं हे कोणीच सांगितलं नाही. त्याकरिताच हा कार्यक्रम, हा प्रोग्राम, हा व्हिडिओ आणि हे चॅनल मी निर्माण केलेलं आहे की जे महापुरुषांना आपल्या केलेलं आहे त्या महापुरुषांची जीवनाचं जे चरित्र या लोकांना दाबून धरलेलं आहे ते मी उघड करण्याचा प्रयत्न करत आहे. साथियो, अण्णाभाऊ साठेंनी जे जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, ही जी कविता बाबासाहेबांसाठी लिहिली
बाबासाहेबांचं जेव्हा महापरिनिर्वाण झालं त्यावेळेस त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना अण्णाभाऊ साठेंनी ही कविता लिहिलेली आहे. जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव. जग बदल घालूनी हात फिरून असं नाही सांगितलं. जग बदल घालूनी डोक्याहून हात फिरून असंही नाही सांगितलं. किंवा जग बदल घालूनी शाबासकी देऊनी असंही नाही सांगितलं. काय सांगितलं? जग बदल घालूनी घाव. हे जग जर बदलायचं असेल तर घाव करावं लागेल, तेव्हाच तुम्हाला त्याच्यातून मुक्ती मिळेल. जग बदल घालूनी घाव सांगून गेले मला भीमराव. आणि त्यांची जी कादंबरी आहे फकीरा, ही फकीरा कादंबरी त्यांनी बाबासाहेबाच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेली आहे. ह्या महापुरुषांनी एकामेकाचा विचार आणि एकामेकाचं त्याग समर्पण डोक्यात ठेवलेलं आहे. आज बरेचसे लोक जयंती करतील, बरेचसे लोक अण्णाभाऊ साठेंचं वंदन करतील आणि दुसऱ्या दिवसापासून त्यांचे विचारी डोक्यात घेतील नाही, काहीच नाही. आज जातवार जयंत्या होतात. आज अण्णाभाऊ साठेच्या जयंतीला एक बँड असला तर उद्या विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला 2 बँड, आणि उद्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला 2 बँड असतील तर कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला 3 बँड. म्हणजे बँडची स्पर्धा आहे. ही स्पर्धा बरोबर नाही आहे. त्यांचे विचार आपल्यामध्ये रुचले पाहिजेत, त्यांच्या विचारावर आपण पाऊल टाकून चाललं पाहिजेत, तेव्हाच त्यांना खरी आदरांजली अर्पित होईल असं मला वाटते. त्यांचे विचार जे त्यांनी तुमच्यापुढे ठेवले, लोकांपुढे ठेवले, समाजापुढे ठेवले, त्या समाजाच्या विचाराचं जेव्हा चित होईल, आपण ते समाजापर्यंत त्यांचे विचार पोचू, तेव्हाच त्यांना मानवंदना देण्यात येईल असं मला वाटते. कारण की कुठल्याच महापुरुषांनी कुठल्याच त्यांच्या गुरुची जयंती केलेली नाही आहे. इतिहास त्याच्यासाठीच असतो. बाबासाहेब आंबेडकरांचं वाक्य आहे, जो कौम अपना इतिहास नहीं जानती वो कौम अपना भविष्य निर्माण नहीं कर सकती. जर आपण इतिहासापासून धडा घेतला नाही तर इतिहास आपल्याला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आणि आज आमच्या महापुरुषांचा इतिहास विसरल्यामुळं आपल्याला धडा शिकवण्यात येत आहे. शाळा बंद होत आहेत. गरिबाची मुलं कुठं शिकतील? या महापुरुषांच्या बलिदानामुळं, त्यांच्या कुर्बानीमुळं आम्हाला हे दिवस दिसत आहेत. आपण हे विसरता कामा नये. त्यांची जयंती करावं, उत्साह करावं, केलाच पाहिजेत, पण त्यांचा विचाराचा प्रचार आणि प्रसारसुद्धा झाला पाहिजे. म्हणून साथियो, या छोट्याशा व्हिडिओमधून मी पुन्हा आपल्याला अण्णाभाऊ साठे यांच्या 105व्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि प्रत्येक घरात अण्णाभाऊ साठेचं विचारवंत, प्रत्येक घरात बाबासाहेब आंबेडकरांचा विचारवंत, प्रत्येक घरात कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारवंत, विचाराचे लेकरं जन्माला आले पाहिजेत. कारण की विचारात परिवर्तन झालं तर व्यक्तीत परिवर्तन होणार. व्यक्तीत परिवर्तन झालं तर समाजामध्ये परिवर्तन होणार. आणि समाजामध्ये परिवर्तन झालं तर राजकारणात परिवर्तन होणार. आणि राजकारणात परिवर्तन जर झालं तर या देशाचा नक्कीच विकास होणार. आम्हा बहुजनांचा, आमच्या लहान लहान मुलांचा भविष्याचा निर्णय आपल्याला स्वतः घ्यायचे अधिकार राहतील. म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून मी पुन्हा एक वेळा सर्वांना लोकशाही लोकप्रबोधनकार अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आणि समोरच्या व्हिडिओमध्ये आणखी एका महापुरुषांची विचारधारा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. तर या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ, जय ज्योती, जय भीम, जय शिवराय, जय संविधान.